वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्यानंतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत, परंतु वैष्णवी यांचं 9 महिन्याचं बाळ अद्यापही आजी आणि आजोबाकडं आलेलं नाही, त्यांना मिळालेलं नाही. त्यांनी खरं तर चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः वैष्णवी यांचे आई-वडील आहेत. ते बाळ कुठे आहे? तुमचं काही त्यांच्याशी तुमचे जे नातलग आहेत त्यांच्याशी काही बोलणं झालंय का? किंवा तुम्ही घ्यायला वगैरे गेलेला आहात का? नाही. परवा दिवशी माझे 2 भाऊ आणि आमचे दाजी बाळाला घ्यायला गेले होते. घ्यायला गेले म्हणजे हगवण्यांकडूनच राजेंद्र हगवण्यांच्याच भावाचा फोन आला, मोठ्या भावांचा, की बाळाला तुम्ही अशा ठिकाणी ठेवले, मग घेऊन या. त्यावेळेस आमचे भाऊ ते गेल्यानंतर तिथं एक निलेश चव्हाण म्हणून इसम होता, गुंड प्रवृत्तीचाच होता. त्याला रिव्हॉल्वर वगैरे लावलेला होता. पण आमचे 2 भाऊ आणि आमचे दाजी तिथे गेल्यानंतर आणि राजेंद्र हगवण्यांचे मोठे भाऊ पण सोबत होते. पण त्यांनाही त्यांनी दमबाजी केली की तुम्हाला मी ओळखत नाही. पण ते हगवणे म्हणले की मी या मुलाचा आजोबा आहे. तर म्हणले तुमचा काही संबंध नाही आहे, ते तुम्ही तुमचं बघून घ्या, बाळाला मी ठेवणार. परंतु तो व्यक्ती कोण आहे? निलेश चव्हाण कर्वे रोडच्या इकडे कुठं तर राहतो. तो त्यांचा नात्यातला नाही ना, काय आम्हाला काय माहित नाही. पण तो निलेश चव्हाण हे एवढं आम्हाला माहिती आहे. आता तुमची मागणी काय असणार आहे? कारण आमचं 9 बाळ महिन्याचं आमच्या बाळ आहे. ताब्यात द्यावा. आज 5 दिवस झालेत. माझी मुलगी तर गेली. माझ्या बाळाला तरी आम्हाला आज 4-5 दिवस झाले पाहायला सुद्धा भेटलं नाहीये. त्याला तरी आमच्या ताब्यात द्यावं. त्याची काय अवस्था असत. काल आम्हाला असं माहिती समजली की एक तिथले लेडीज, त्यांच्याच घरातली लेडीज होती की बॅत कशाला आणली, की त्याचं त्याला देऊन टाका. आमचं बाळा आम्हाला द्यावं, एवढीच विनंती आहे आमची. खरं तर पोलीस प्रशासनानं दखल घेऊन वैष्णवी यांचं जे बाळ आहे 9 महिन्याचं आणि यांचा जो नातू आहे तो त्यांच्याकडं आणून द्यावा, असं जे आव्हान आहे, जी विनंती आहे, ते या आजी आजोबाकडून करण्यात येत आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड.